तर याचिकेमध्ये कोणत्या प्रमुख मागण्या आहेत आपण पाहतोय। आदित्य ठाकरेंवर गुन्हा दाखल करून तपास सीबीआयकडे सोपवण्यात यावा। सालियान कुटुंबावर दबाव टाकून दिशाभूल केल्याप्रकरणी पेडणेकरांवर गुन्हा दाखल करावा। पारदर्शक तपास होण्यासाठी राज्याबाहेर तपास होऊ द्यावा। दिशाचं पोस्टमार्टम करतानाचं चित्रीकरण आणि सर्व कागदपत्र समोर आणावीत। आदित्य ठाकरेंसह बॉडीगार्डचे सूरज पांचोली, दिनो मोरिया आणि मुंबई पोलीस आयुक्तांचे मोबाईल टॉवर लोकेशन काढण्यात यावेत। दिशा सालियांचा फोन आणि लॅपटॉप तिचा बॉयफ्रेंड रोहन रायकडे देण्यात आला, तो कुटुंबाकडे सोपवावा। तर दिशा सालियान मृत्यू प्रकरण नेमकं काय आहे ते देखील पाहूया। दिशा सालियान सुशांत सिंह राजपूतची मॅनेजर होती। 8 जून 2020 रोजी दिशा सालियांचा इमारतीच्या 14व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला होता। 14 जून 2020 रोजी सुशांत सिंह राजपूतचा देखील मृत्यू झाला। दिशाची आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप नितेश राणे आणि नारायण राणे यांनी केला होता। आदित्य ठाकरेंचा या प्रकरणाशी संबंध असल्याचा आरोप राणे कुटुंबियांनी वेळोवेळी केला होता। त्याविरोधामध्ये किशोरी पेडणेकर यांनी महिला आयोगात राणे कुटुंबियांची तक्रार केली होती। दिशा सालियांची बदनामी थांबवा अशी मागणी तिच्या कुटुंबियांकडून करण्यात आली होती। 5 ऑगस्ट 2021 रोजी दिशाचे वडील सतीश सालियान यांनी पोलिसांना या संदर्भात पत्र दिलं होतं।